Hello, good morning student. So today we are going on an exciting journey. A journey back in time billion of years ago to discover how our Earth amazing planet, how Earth was formed. So in this topic we are studied in class 5th NCERT life of Earth third chapter of history, and in that beginning of life on the earth. So in previous years ago, imagine a time there was no land, no ocean, no sky as we know it, just space, dark and empty. But then something extraordinary happened and our planet began to take shape. Are you ready to learn how it all began? You want to learn? So please be with me till end of the video. So you will automatically understood how our life of earth of humans started. Okay, so in the previous, earth was just a giant ball of rock covered in ocean with no plants, no animals, no humans. It might seem lonely, right? But something amazing was about to happen. How life was about to begin, how earth is started, and how in our planets, animals and protozoa, amoeba and like that species to start begin. So like that we will learn in this topic. So all that things I will explain it to you in Marathi only. So be with me. सो आपण आजचा जो व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्यामध्ये आपण काय करणार आहोत, तर आपण पाहणार आहोत की या पृथ्वीवर सजीवांची निर्मिती झाली तरी नक्की कशी, हा प्रश्न तुम्हा सगळ्यांना पडलेला असेल. आणि याच प्रश्नाचं आज मी काय करणार आहे तुम्हाला उत्तर देण्यासाठी आणि हा पाठ समजावून सांगण्यासाठी हा आजचा व्हिडिओ केलेला आहे. तर हा क्लास 5th NCERT लाईफ ऑफ अर्थ म्हणजे पृथ्वीवरील सजीव हा जो धडा आहे त्यामधील मी तुम्हाला पृथ्वीवर सजीवांची निर्मिती कशी झाली तर या सगळ्यांविषयी सांगणार आहे. तर मी तुम्हाला आत्ताच इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की पृथ्वी ही काय होती. पृथ्वी सुरुवातीला अगदी आगीचा असा तप्त गोळा होता. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे, ते तुम्ही आधीचा व्हिडिओ पहा म्हणजे त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या समजेल की पृथ्वी अतिशय वेगवान आणि चक्राकार गतिमानामुळे काय होत होतं, तिचं विभाजन झालं आणि सूर्य आणि बाकी सगळे इतर काय झाले ग्रहांची निर्मिती झाली आणि त्यात आपल्या पृथ्वीची देखील निर्मिती झाली. तर मग या पृथ्वीची निर्मिती झाल्यावर या पृथ्वीवर सजीव सृष्टी नेमकी कशी आली जन्माला आणि सजीवांची उत्पत्ती कशी झाली, तर हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तो सो व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा की तुम्हाला या चित्रामध्ये हे दिसत आहे हा प्रोटोझोआ आहे. तर हा सगळ्यात पहिला सजीव जो आपल्या पृथ्वीवर जन्माला आलेला आहे आणि ही त्याची इमेज आहे किंवा हे त्याचं पिक्चर आहे. सो आपण आता नेक्स्ट स्लाइडवर मी तुम्हाला संपूर्ण याची माहिती देणार आहे की आपल्या सजीवांची निर्मिती कशी झाली. Among these planets, Earth is only planet where life is known to exist. After the formation of the Earth, it took about 80 crore years. So about 80 crore years for its surface to cool down and water bodies to be formed on it. तर मग काय झालं, सुरुवातीला आपल्या सजीव सृष्टी जी आहे तर त्यामध्ये
सर्व ग्रहांची निर्मिती झाली, त्यामध्ये आपल्या पृथ्वीची एक निर्मिती झाली आणि पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे, बाकी कुठल्या ग्रहावर सजीव सृष्टी नाहीये. तर पृथ्वीची उत्पत्ती झाल्यानंतर त्याचा जो सरफेस आहे ना पृथ्वीचा, तर तो सरफेस जो आहे ना तो थंड होण्यासाठी 80 करोड इयर्स म्हणजे 80 कोटी वर्ष लागली जवळपास असं म्हटलं जातं. विचार करा, म्हणजे तो आगीचा गोळा किती तप्त असेल की ती पृथ्वी थंड होण्यासाठी आपल्याला किती वर्ष गेली? 80 कोटी 80 करोड इयर्स आपले तो जो पृथ्वीचा सरफेस आहे तो थंड होण्यासाठी गेली. आणि मग त्यानंतर काय झालं ते आता पाहूयात. अँड फॉर वॉटर बॉडीज टू बी फॉर्म ऑन इट. आणि मग त्यामध्ये प्रथम अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव फॉर्म झाले, बरेच. इट इज बिलीव्ड दॅट व्हेरियस काइंड ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ऑर लिव्हिंग थिंग फर्स्ट अपीयर्ड इन वॉटर. म्हणजे यामध्ये सर्वप्रथम या पाण्यामध्ये एकपेशीय सजीवांची काय झाली? निर्मिती झाली आणि ते बरेच वेगवेगळ्या प्रकारातले होते. दे आर नोन ॲज प्रोटोझा. आणि आपण त्याला काय म्हणतो? आदिजीव या नावाने आपण त्याला ओळखतो आणि इंग्लिशमध्ये त्याला आपण काय म्हणतो? प्रोटोझा असं म्हणतो की या प्रोटोझाची निर्मिती झाली. ग्रॅज्युअली मल्टीसेल्युलर लिव्हिंग थिंग्स डेव्हलप्ड फ्रॉम these unicellular ones. The protozoa are so tiny that they cannot seen be with naked eyes. We need a microscope to see them. मग काय झालं? हे जे सजीव आहेत, हे जे आदिजीव आहेत, ठीक आहे की नाही, तर यापासून सुरुवातीला हे एकपेशीयच होते आणि या एकपेशीय सजीवांपासून हळूहळू बहुपेशीय म्हणजे जास्त मल्टीसेल्युलर लिव्हिंग थिंग्स काय झाले? डेव्हलप झाले, म्हणजे त्याची निर्मिती होण्यासाठी सुरुवात झाली. आणि हे एकपेशीय सजीव जे आहेत ते अतिशय सूक्ष्म होते, अतिशय म्हणजे इतके सूक्ष्म होते की ते आपल्याला नुसत्या डोळ्यांनी, आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकत नव्हतो. तर आपल्याला ते पाहण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी आपल्याला कशाची आवश्यकता होती? तर सूक्ष्मदर्शकाची आवश्यकता होती. सूक्ष्मदर्शक म्हणजे मायक्रोस्कोप. हा इथं तुम्हाला मी समोरच्या चित्रामध्ये दाखवलेला आहे आणि तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण तुम्हाला याचं चित्र दिलेलं आहे. तर आपण सरळ डोळ्यांनीही हा प्रोटोझा आहे, तुम्हाला समोरील चित्रामध्ये हा प्रोटोझा, मी या प्रोटोझाचं चित्र काढलेलं आहे, तुम्हाला इथं समोर दिसत असेल, पिक्चर लावलेला आहे. तर या प्रोटोझाची सुरुवातीला काय झाली? निर्मिती झाली आणि या प्रोटोझाच्या माध्यमातूनच अनेक मल्टीसेल्युलर ज्या आहेत त्यांची उत्पत्ती झाली. मल्टीसेल्युलर लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव सृष्टीची निर्मिती झाली. आणि ही जी सजीव सृष्टी होती ती आपण डोळ्यांनी पाहू शकत नव्हतो, ती पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची गरज होती. तर या पद्धतीने मी तुम्हाला हा जो टॉपिक आहे तो सांगितलेला आहे. आणि अशा पद्धतीने हे सूक्ष्मजीव निर्माण झाले आणि या सूक्ष्मजीवानंतर कशा पद्धतीने बाकीची सजीव सृष्टी निर्माण झाली तर ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. यामध्ये मी फक्त तुम्हाला कशाविषयी माहिती दिलेली आहे तर सगळ्यात पहिला सजीव जो प्रोटोझा आहे तर तो आपल्या पृथ्वीवर आपल्या पाण्याच्या माध्यमातून तो कसा जन्माला आला हे आपण पाहिलं. आणि आता बाकीचे सगळे कसे कसे आले आणि सजीव आपला जो ह्युमन आहे, माणूस जो आहे, तर तो या उत्पत्तीमध्ये कितव्या स्थानावर आहे तर हे सगळं आपण काय करणार आहोत? पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे माझे पुढचे व्हिडिओ बघत जावा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त एकदम सुंदर अशी इन्फॉर्मेशन मिळत राहील. आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्यासारख्या आणखीन विद्यार्थी मित्रांपर्यंत माझा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्यांना देखील अशीच छानशी आणि सोप्या आणि सरळ भाषेमध्ये त्यांना देखील याची माहिती मिळेल की या सजीव सृष्टीची उत्पत्ती कशी झाली. ठीक आहे. सो आज आपण इथेच थांबूया.